चला मॅच कडे वळूया. पहिला चेंडू, हो पहिला चेंडू गॅप मध्ये चेंडू चाललाय. थर्ड मॅनला पाठलाग तिथे होईल. फिल्डर चाललेत आणि यस पंचांचा इशारा येईल. 4 धावा. ते बघा नेरे 40+ संघ फायनलचं तिकीट त्यांना मिळालेत आणि प्रीतम पाटील आमचे पडगेचे कार्याध्यक्ष पनवेल तालुका 40+ मास्टर आणि यांच्या वतीनं नेरे संघाच्या पूर्ण संघाला त्यांनी शुभेच्छा दिल्यात. प्रीतम पाटील आमचे क्रिकेट समीक्षक समालोचक कार्याध्यक्ष पनवेल 40+ तालुका. रुपेश पोपी दुसरा चेंडू पॉइंट कडे ढकलण्याचा प्रयत्न, जरूर प्रयत्न होईल. धाव घेण्याची तयारी. ओ थ्रो खराब. बॅकअप रेडी होतं. धावसंख्या आपण टोटल पाहतो 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6 6 रन. पुढचा चेंडू रुपेश भोपी. स्ट्रायकर एंडला जयदास. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. धाव सोडण्याची तयारी चालू आहे बॅटिंग टीम. चेंडूचा खेळ समाप्त. धावा धावफलकावरची टोटल 8. गुड बॉलिंग थांबवले. इथे संधी असेल. यस रनआउट. तर 4 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 8. एक गडी बाद. न्यू बॅट्समन रेडी राहा. आपण धावसंख्या आपण पाहू शकतो. संघाची धावसंख्या टोटल 8 धावा आहेत. बॅटिंग टीम तुंद्रे आणि रिडगर जवळची गाव आहेत. बऱ्याच वेळा एकत्र सुद्धा खेळतात. चांगला अनुभव आहे त्यांच्याकडे. धावसंख्या टोटल 8. स्ट्रायकर एंडला सज्ज होतील निलेश. ओ फटका बनवलाय डीप कडे. ओ प्रयत्न नाही केला. स्टार्ट हवी होती. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. धावसंख्या आपण पाहू शकतो आतापर्यंत टोटल. ऑन साइडला क्लिक केल्या. डीप कडे आहेत फिल्डर. धावसंख्या पाहू शकतो टोटल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12. 2 षटकांची सेमीफायनल. चला पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 12. बॅटिंग करताना टीम दुंद्रे षटक घेऊन आलाय जयवंत पाटील. पहिला चेंडू आपण इथे जरूर पाहिलं. डॉट बॉल. चला स्पीडअप करा. थोडी विनंती असेल. सेमी फायनल आहे. यानंतर फायनल.
लॉफ केला डीप कडे, सोडलाय चेन. पुन्हा तीच चूक झाली. धावसंख्या आपण पाहू शकतो 2 चेंडूचा खेळ समाप्त. धावसंख्या 14. बॅटिंग करताना टीम धुंद्रेपाडा 40+. नेक्स्ट बॉल. ओ गुड बॉलिंग, डॉट बॉल. गुडलेन स्पॉट वरून चेंडूला थोडं टेक ऑफ केलं आणि चांगला क्रिकेट इथे दाखवला गोलंदाजानं आतापर्यंत. जयवंत पाटील डॉट 2 धावा, त्यानंतर डॉट. पुढचा चेंडू, गुड बॉलिंग. बघा मोठे फटके रोखले या ओव्हर मध्ये, कौतुक करूया आपण. निघाले 2 धावेसाठी, धोका होईल तिकडे. थ्रो मात्र अॅक्युरेट झाला नाही. नक्कीच धावसंख्या आपण पुन्हा पाहू शकतो. संघाची धावसंख्या टोटल 16. 2 षटकांची मॅच आहे. सेमीफायनल, यातून जो संघ जिंकेल तो खेळेल टीम नेरे विरुद्ध. कोणता संघ असेल, रिडगर की धुंद्रेपाडा? शरीरभेदी पायाचा वेध, अपील झाली मात्र इथे निघाले. धाव मिळणार. लेग बाईट्स, धावफलक पुढे सरकेल. टोटल संघाची धावसंख्या आपण पाहू शकतो. टोटल रन 17. 17 धावा धावफलकावर. 2 षटकांची मॅच. आता चेंडू शिल्लक. लास्ट बॉल. धावसंख्या आहे ती 17. गोलंदाज जयवंत पाटील. पुढचा चेंडू स्ट्रायकरला पुन्हा सज्ज होतील. एक मोठा फटका चांगलं टार्गेट सेट करेल आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. शेवटचा चेंडू ड्राइव्ह डीप कडे, फिल्डर आहे तिथे. प्रयत्न नक्कीच होतील. तर 2 षटक संपली. धावा झाल्या टोटल आपण पाहू शकतो. एकूण धावसंख्या धावफलकावरती टोटल 19. 20 धावांचे टार्गेट. चला फिल्डिंग लगेच सेट करा धुंद्रेपाडा. धावा झाल्या 19. 20चं टार्गेट. चला फिल्डिंग सेट करा, थोडी घाई करा. 3:20 झाले. सूचना आम्ही देतोय. विनिंग टार्गेट विजयासाठी 20 करायचे. बॅटिंग टीम रिडगरला. फायनलचं तिकीट कुणाला मिळणार? मंडळी, नॉनव्हेज लवर असाल तर ही रील आताच सेव्ह करून घ्या, कारण नवीन पनवेलमधील मराठा लंच होम मध्ये तुम्हाला मिळतील घरगुती मसाले वापरून बनवलेलं पारंपरिक आगरी पद्धतीचं जेवण, जसं की पापलेट थाळी, बोंबील थाळी, बांगडा थाळी, गावठी कोंबडा थाळी, सुरमई थाळी. आणि सुरमईची साईज तर बघा, माझ्या हाताच्या पंजापेक्षाही मोठी आहे आणि चव तर 1 नंबर आहे. आम्ही अगोदरही येथील थाळी टेस्ट केली होती, पण आज आलो आहोत येथील पाया सूप व दाल वजरी टेस्ट करण्यासाठी. आणि पाया सूपची चव भारीच आहे आणि दाल वजरी छान झणझणीत आहे. आणि हो, येथे दर गुरुवारी ऑफर सुद्धा असते. 499 पेक्षा बिल असेल तर फ्लॅट 10% ऑफ. मग कसली वाट बघताय? तुम्हालाही चमचमीत व झणझणीत आगरी पद्धतीचं जेवण जेवायचंय तर मराठा लंच होम मध्ये या, जो की सेक्टर 4 गोकुळ बिल्डिंग न्यू पनवेल येथे आहे.
आपण आणि हो, पाहतो व्हिजिट घरगुती करणार असाल तर चवीची एक गोष्ट परंपरा लक्षात आणि घ्या, मराठा हा लंच लंच होम जे होम आमच्या दर सोमवारी स्पर्धेच्या बंद असतो. माध्यम प्रायोजक या स्पर्धेसाठी सुद्धा विश्वास करणूक त्यांनी आम्हाला स्पॉन्सर केले. तर विश्वास करणूक मराठा लंच होमचे आमचे श्रीनाथ डेअरीचे युवा उद्योजक याच गावचे. नवीन पनवेलला गेला तर अवश्य आपण भेट द्या. चला अंपायर मॅच ऑन करा. बारा 23. चला लक्ष द्या मॅच कडे. विनिंग टार्गेट 20 आणि फायनलचं तिकीट या मॅच मध्ये कुणाला मिळणार. आघाडीची जोडी सरकले मैदानावर. आपण जरूर पाहते गोलंदाज ज्ञानेश्वर, सलामीची जोडी टीम रीडगड कडून चेमन पाटील आणि दशरथ भोपे. तर उद्या चालता राजा ट्रॉफीची फायनलची रात्र असेल आणि हिंदू नवीन वर्ष सुद्धा आपण पाहणार आहोत. गुढी पाडवा आणि उद्या फायनलची रात्र. तर उद्याची रात्र परवा गुढीपाडवा असेल. उद्या खानावचे आमचे सर्व आयोजक अजूनही आपण पाहतोय विनिंग टार्गेट 20. हो, लाईन ओळखली, फटका खेळण्याचा प्रयत्न. तर उद्याचं लॉट्स सुद्धा आम्ही डिक्लेअर करू. काही चेंजेस असतील ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचेल. मात्र या सामन्यामध्ये 20 करायचे बॅटिंग टीम रीडगरला. आतापर्यंत 2 चेंडू, पहिला डॉट, त्यानंतर सिंगल. बॅटिंग करताना दशरथ भोपी, जयवंत पाटील. 10 चेंडू आणि 19. ओ, फटका बनवला डीप कडे. शॉट लाईक दॅट, येईल षटकार. 20 करायचे नेरे विरुद्ध कोण 2 आत करेल. तर षटकाराने एकूण धावफलक टोटल 7 वर पोहोचले. आता 9 बॉल 13 ची गरज. 9 बॉल 13. फायनलचं तिकीट कुणाला मिळणार. मेहनत करावी लागेल. विकेटची नितांत गरज आहे. ओ, लॉफ केलाय. संधी जरूर आहे मात्र सेफ लँड होईल. संख्या 9. विनिंग टार्गेट 20. ओ, हा चेंडू आपण जरूर पाहिला. व्हाईट बॉल. 10 धावा आहेत धावफलकावरती. आणि आता विनिंग कॅल्क्युलेशनचा चर्चा करूया. रेडगर बॅटिंग करतो.
जरूर हा चेंडू थोडा बॅटवर फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता, पंचांचा इशारा लेग बाईज. ओव्हर कंप्लीट आणि धाव सॉरी एक बॉल आहे, 11 तिथे झाल्यात आणि आता आपण कॅल्क्युलेशन पाहतो. यस, पहिला चेंडू डॉट सिंगल षटकार, 3 चेंडू मध्ये 7 आल्या, त्यानंतर एक चेंडू आपण पाहिला व्हाईट बॉल, अजूनही एक बॉल बाकी. धावा धावफलकावरती टोटल आपण पाहू शकतो. धावसंख्या तर विनिंग कॅल्क्युलेशन 7 चेंडू आणि 9 धावेची गरज. सामना सोपा आहे. टीम बॅटिंग टीम रीड करला. ओ डीप पॉइंटला खेळल्यात, फिल्डर आहेत तिथे. प्रयत्न होईल, निघाले 2 धावेसाठी, 20 करायचे आहेत. गुड रनिंग. ओव्हर कंप्लीट. आता विनिंग कॅल्क्युलेशन आपण पाहतोय, करायच्यात 20, 13 झाल्यात. 6 बॉल आणि 7 ची गरज. 6 बॉल 7. चला मॅच ऑन करा, मॅच ऑन करा, विनंती असेल आपल्याला. ऑफिशियल्स मॅच ऑन करा. 3:28 झालेत. कदाचित 4च्या अगोदर आपण सर्व फिनिश करू. थोडा स्पीडअप करा. धुंद्रीपाडा 40+ आणि रीडकर 6 मध्ये 7. तर ओ नंबर 2 आणि गोलंदाज आहेत गुरुनाथ चौधरी. चला स्पीडअप, मॅच स्पीडअप करा प्लीज. हो, पहिला चेंडू, गुड फिल्डिंग. दबाव नक्कीच निर्माण होईल. तर विनिंग कॅल्क्युलेशन आता चेंडू आणि धावांचं अंतर 5 बॉल 7 ची गरज. 13 झाल्यात, 20चं टार्गेट. मॅच ऑन आहे. फायनलचे तिकीट कुणाला मिळणार? धुंद्रीपाडा 40+ किरीटकर, गोलंदाज गुरुनाथ चौधरी. भविष्य त्याच्या हातामध्ये. सामना सोडायचा नाही. आक्रमण केले डीप कडे, स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक. 1 धाव पूर्ण. मिड विकेट वरून प्रयत्न होतील, तयारी दाखवली. 2 धावा पूर्ण. धावा टोटल आता पाहू शकतो आपण, एकूण धावा 15. विनिंग कॅल्क्युलेशन 4 मध्ये 5. चार चेंडू. ओ क्रॉस पॅटेड, कनेक्शन झालं नाही. एक फटका मॅच संपवेल, मात्र एवढं इझी नाही. आता तो सिच्युएशन धुंद्रेपाडा विरुद्ध रीडकर 40+. सामना रंगतोय मैदानावर. आपण पाहूया येणारे चेंडू असेल 3. 4 धावेची गरज. 3 बॉल 4. मॅच ऑन. धुंद्रेपाडा रीडकर, कोण जाईल फायनलला? उत्सुकता दोन्ही संघाच्या पाठी राखण्यात आहे. 3 मध्ये 4. तीन चेंडू. ओहो, माशी ते मात्र पलट. सामना सोडत नाही टीम धुंद्रेपाडा. आणि क्रिकेटमध्ये हेच म्हटलं जातं, हार कधी मानू नका. लक्ष द्या मॅच कडे. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर गोलंदाजी आवडले असेल तर गुरुनाथ चौधरीसाठी टाळ्या येऊ द्या. अक्षरशः 7 धावेसाठी नाकी 9 आणलं. आता 2 चेंडू 4 धावा. व्हेरी क्लोज मॅच, व्हेरी क्लोज मॅच. धुंद्रेपाडा 40+ रीडकर 2 बॉल 4. या चेंडूवर सामन्याचं भविष्य. जयवंत पाटील
सलामीवीर आणि त्यांच्याकडून अपेक्षा आहे 4 मध्ये 3 लक्ष उद्या मॅच कडे येणारे 2 चेंडू क्लोज मॅच 2 चेंडू 4 ओ चेंडू फेकला एसटी रक्षक साथ मिळत आहे सिंगल आला सामना शेवटच्या चेंडूवर हो एक चेंडू स्पर चला फिल्डिंग लावून घ्या सँडी पालकरचं त्या सूचनेत का रिदम तोडू नका मॅचचा रिदम तोडू नका चला एकदा जोरदार टाळ्या उद्या धावा झाल्या 17 करायच्यात 20 फायनलचं तिकीट मिळणार कुणाला रीडघर 40+ धुंद्रेपणा चला टाळ्यांचा आवाज 1 बॉल 3 1 बॉल 3 व्हेरी क्लोज मॅच स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतील दशरथ भोपी मॅच ऑन मॅच ऑन 1 बॉल 3 एक धाव पूर्ण फिल्डर आहेत मिड विकेटला 2 पूर्ण थ्रो केलाय तिकडे गोलंदाज रेडी ओ काय सामना रंगलाय टाळ्या उद्या गोलंदाज गुरुनाथ चौधरी गुड बॉलिंग बघा तिकडे आनंद का मॅच रंगल्या 7 धावेसाठी नाकी न आणलं घाम फोडलं बॅड लक टीम रीडगर आणि धुंद्रेपाडा 40+ घमासान चला टॉस साठी लगेच टॉस साठी लगेच आम्ही सूचना करतो आपल्याला प्लेयर ऑफ द मॅच आपण देऊया या मॅचचा मॅच विनर गुरुनाथ चौधरी यांना आपण देणार आहोत गुरुनाथ चौधरी प्लेयर ऑफ द मॅच आणि फायनलचं टॉस करतो कॅप्टन या लगेच